अर्णव सरांनी अगदी परफेक्ट वेळेवरती एंट्री घेतली आहे. आता ना मस्त फायटिंग होणार. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत तूही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये ईश्वरी आता सगळेजण ऑफिसमधून गेलेले असतात आणि तीसुद्धा आता लॉक लावून अर्णवला भेटत असते. आता अर्णव तिला म्हणतो की ईश्वरी, आज मी तुला असं सरप्राईज दिलं त्याबद्दल बोल ना, तुला माहीत होतं का मी येणार आहे ते. आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर, मी तुमची खूप वाट पाहिली, तुमच्यासाठी मी पूजासुद्धा थांबवली होती, पण अचानक तुम्ही मला जे सरप्राईज दिले ना ते माझ्यासाठी खूप चांगलं वाटतंय मला ते सरप्राईज बघून. कारण मी फक्त असं वाट पाहत होती, पण त्या क्षणाला तुमचा आवाज आला आणि तुम्ही खरोखर तिथे आलेले होतात. खरंच मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं, कारण आजची सुरुवातसुद्धा तुम्ही केलेली आहे. मला हा मार्ग तुम्ही दाखवलात आणि म्हणूनच मला असं खूप मनापासून वाटत होतं की ह्या ओपनिंगला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हवे होते आणि तुम्ही माझं जे मनातलं इच्छा होती तीसुद्धा पूर्ण केलेली आहे. त्यामुळे अर्णव तर खूपच खुश असतो. मग आता तो म्हणत असतो की काल तू मला राकेशला दाखवणार होतीस, पण तो राकेश तर निघून गेला अर्ध्या तास. मला एक सांग ईश्वरी, तो असा अर्ध्यातून का निघून गेला. त्यावेळेला तर ईश्वरी म्हणते की माहीत नाही, पण असं बऱ्याच वेळा होतं, कारण त्यांना ते कसे ॲडव्होकेट आहेत ना, मग त्यांना असं मध्ये जर कॉल आला, काही इमर्जन्सी असली तर ते तिकडे निघून जातात. त्यामुळे त्याच्यात एवढं काही तुम्हाला एवढं काही मनावर घेऊ नका, असं नेहमीच त्यांच्याकडून होत असतं, असं आता ही ईश्वरी सांगत असते. तर मग आता अर्णव म्हणतो की राकेश खरंच चांगला वाटतो का गं तुला, कसा आहे तो माणूस. त्यावर आता ईश्वरी म्हणते की तुम्ही जेव्हा त्यांना भेटाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल, ते खूप चांगले आहेत. मग आता तुम्हाला सुद्धा ते आवडतील, त्यांचा स्वभाव खूप छान आहे, असं ईश्वरी आता राकेशचं कौतुक करत असते. आणि त्यामुळेच अर्णवच्या मनावर मात्र त्याने घात होत असतो, कारण तो आता कुठे ईश्वरीला त्याच्या मनामध्ये जागा द्यायचा प्रयत्न करत होता आणि अचानक आता राकेशचा असा कौतुकाचा विषय पाहून त्याला आता कुठेतरी थोडं गिल्टी आणि खूप जलस फील होत असतं. तर मग आता अर्णव म्हणतो की हो का, ते तुझ्या बाजूलाच राहतात ना, मग मी अजूनसुद्धा त्यांना पाहू शकलेलो नाही. त्यावेळेला तर ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला त्यांची उद्याच भेट करून देते, खूप चांगले आहेत, म्हणजे माझ्या जेव्हा त्यांना पण ते आवडतात, आईला आवडतात, नमूला आवडतात, मलासुद्धा ते आवडतात. अर्णव म्हणतो तुम्हाला पण आवडतात, असं एकदम रोखून विचारतो. पण ईश्वरीच्या मनात असं काहीच नसतं. ती म्हणते की हो, ते सगळ्यांनाच आवडतात ना, आता उद्या तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलाल ना तेव्हा तुम्हाला पण ते आवडतील. मग आता अर्णव तर अजूनच गोंधळूनच जातो. मग आता ईश्वरी तिचं सामान वगैरे उचलत असते आणि अर्णव आता त्यांच्याच घराच्या बाहेर उभा असतो. त्याच वेळेला जयू आत्या आणि सुप्रिया, नमू ह्या तिघी आता तिथे गप्पा मारत असतात. आता अर्णव नेमका दारात जातो हे त्यांनी पाहिलेलंच नसतं आणि नेमका त्यांचा हाच विषय चालू असतो की काल आपल्याला असं वाटतंय की राकेशसुद्धा ह्या उद्घाटनाला पाहिजे होता, म्हणजे ह्या ओपनिंगला राकेशची आपल्याला किती मदत होते आणि तोच तिथे नव्हता. पण त्याचं कसं वेगळं ॲडव्होकेट पण आहे ना, मग त्याला ते काम असतं, असं जयू आत्या सुप्रियाला सांगत असतात. मग सुप्रिया म्हणतात हो ना, पण आपली ईश्वरी नाराज झाली ना. अगं मी काय म्हणते, आपण ईश्वरीला राकेशचं स्थळ दाखवायचं का. नाही म्हणजे तो किती चांगला माणूस आहे ना, याच्यापेक्षा चांगलं स्थळ आपल्याला कुठे मिळणार आहे बरं. हे सगळं शोधण्यापेक्षा राकेशच योग्य आहे आपल्या ईश्वरीसाठी. आणि आपण ईश्वरीच्या मनात जरी नसला ना तरी तिला समजून सांगू शकतो, पण राकेशच्या मनात ईश्वरी आहे हां, कारण तो नेहमी बघ ना कसं तिला मदत करतो. आता हे सगळं बोलणं अर्णवने ऐकलेलं असतं, त्यामुळे त्याला धक्काच बसतो, कारण आतापर्यंत फक्त ईश्वरीचा विचार हा अर्णव करत असतो आणि त्याला असं वाटतं की हिच्या घरच्यांनी आता ईश्वरीचं लग्न त्या राकेशबरोबर करायला घेतले की काय. त्यामुळेच त्याला खूप भीती वाटत असते, त्याला आता काहीच सुचत नसतं. त्याच वेळेला ईश्वरी मागून येते आणि म्हणते की अहो सर, तुम्ही असे बाहेर का उभा आहात, या ना आतमध्ये. मग आता नमो, सुप्रिया आणि जेव्हा त्याला कळतं की अर्णव सर इथे बाहेर उभे होते, त्यामुळे ते तिघी म्हणतात की अहो तुम्ही बाहेर काय करत होतात. लगेच आता ईश्वरी म्हणते की नाही, आम्ही आत्ताच आलो. मग आता सुप्रियाला वाटतं की अर्णव सरांनी काय ऐकलेलं नाही आहे, पण आता नेमकं अर्णवने सगळं ऐकल्यामुळे आता त्याला घरात जायची इच्छाच नसते. ईश्वरी म्हणते की अहो सर, चला ना घरात. अर्णव म्हणतो की नाही नको, असे खूप उशीर झाला, आता मी घरीच जातो, असं म्हणून तो जायला लागतो. पण आता तो गाडीत बसून स्वतःवरच संताप करत असतो. जोरात असं तो ओरडून उठतो आणि पुन्हा आता डोळे बंद करून शांत बसतो आणि नंतर तो गाडी चालवून घरी जायला निघतो. कारण त्याच्या मनात आता तेच असतं की ईश्वरीच्या घरच्यांनी ईश्वरीचं लग्न त्या राकेशबरोबर ठरवलं आहे. आता हा राकेश कोण आहे, कसा आहे हे मला शोधावंच लागेल, असं आता तो म्हणत घरी जातो. इकडे आता अंजली ही राकेशबरोबर बोलत असते की काय हो, काल तुम्ही कुठे गेला होता. तर तो सांगतो की हे बघ तिकीट बघ, अगं मी नाटक बघायला गेलो होतो. अंजली म्हणते तुम्ही एकटेच का जातात, मला का घेऊन नाही गेलात. लगेच आता राकेश म्हणतो अगं तुला घेऊन गेलो असतो, पण तू तर प्रेग्नंट आहेस ना, आणि ते नाटक असं प्रेग्नन्सीमध्ये पाहणं इतकं चांगलं नव्हतं, खूप बोरिंग नाटक होतं गं ते, तुला घेऊन जाईल मी परत कधीतरी. मग आता राकेश हा म्हणू लागतो की काल तुम्ही काल तुम्ही त्या ओपनिंगला गेला होतात का ईश्वरीच्या. तेव्हा राकेश म्हणतो नाही ना गं, मला जमलंच नाही. मग आता अंजली म्हणते की का जमलं नाही हो,
तेव्हा आता राकेश विषय टाळत असतो आणि मग त्यामुळेच आता अंजली म्हणते की तुमचं असं हेच असतं, काही नाही असं तसं, तुम्ही मला कधीच खरं कारण सांगत नाहीत. त्यावर आता राकेश म्हणतो अगं असं नाही आहे. लगेच आता तिला राग आला म्हणून तिला असं लाडानेच मिठीत घेतो आणि म्हणतो की असं काही नाही आहे हां अंजली, विनाकारण तू मला असं राग वाढवतेस माझा, मी तर तुला सांगतोच ना सगळं, असं म्हणून तो विषय टाळत असतो. दुसरीकडे लावण्य आणि वल्लरी यांचं बोलणं चालू असतं. आज लावण्यावर म्हणजे लावण्य खूपच चिडलेले असते आणि वल्लरी म्हणते की तुला काय झालं आता चिडायला. ती म्हणते की शेवटी त्या मीटिंगचं एवढं अरेंजमेंट करून सुद्धा काय झालं, अर्णव त्या ओपनिंगला पोहोचलास ना, म्हणजे माझी एकही इच्छा पूर्ण होत नाही. त्यावर वल्लरी म्हणते की अगं एक गोष्ट चांगली झाली, ते म्हणजे माझ्या आकाशला दिल्लीला जाता आलं, माझ्याही आकाशला दिल्ली पाहता आली. तर लावण्याला राग येत असतो. ती म्हणते की तुम्ही तुमच्या मुलाचा फायदा बघताय का, आणि माझं काय हो, हे इन्व्हायटेशन मी केलं होतं आणि झालं काय त्याचं, शेवटी जे व्हायचे तेच झालं. मीटिंग दुसऱ्याच कोणीतरी अटेंड केली आणि इकडे ईश्वर आणि अर्णव आले परत एकत्र, म्हणजे मी काय फक्त प्रयत्न करत राहायचे आणि त्याच्यावरती तुम्ही पांघरून घालणार का. तर वल्लरी म्हणतात की अगं हे बघ लावण्य, तुझ्यामध्ये आणि त्या ईश्वरीमध्ये ना हाच फरक आहे, तू ना लगेच रिॲक्ट होते, ती ईश्वरी बघ किती शांत आहे, त्याशी रिॲक्ट नाही होत, पण ती गोड बोलून फायदा करून घेते स्वतःचा. अर्णवला तिचं शांत स्वभाव खूप आवडला आहे. तुला माहिती आहे का त्याला तिच्याशी किती बोलायचं असतं ते, आणि तू आपलं चिडत राहा, वैतागत राहा, भांडणं करत राहा, अशाने तू काय त्या अर्णवचं मन जिंकणार आहेस का. अगं तुला सांगते मी, कूल डाऊन, काम डाऊन, शांत राहा, पण नाही ना, तुला स्वतःचंच घोडं हाकलायचं आहे, त्याला मी तरी काय करू. तर आता लावण्याला राग तुम्ही म्हणते की आत्या असं काय बोलताय तुम्ही मला, अहो माझा विचार करताय का तुम्ही, आत्तापर्यंत मी सांगायला काय नाही केलं ते अर्णवचं मन जिंकण्यासाठी, पण मग अर्णव माझ्याकडे रिॲक्टच म्हणजे फॉरवर्डच होत नाही, त्याला मी काय करू. तेव्हा आता लावण्य म्हणते की हे बघ आत्या, आता मला कंटाळा आला, मी सोडून दिलं हे सगळं. तेव्हा आता वल्लरी म्हणते की नाही असं नाही करायचं तू, हे बघ अर्णवबरोबर तुझंच लग्न होणार आहे, फक्त त्याचं मन जिंकण्यासाठी तुला थोडे प्रयत्न करावे लागणार आहेत, आणि तुझे प्रयत्न तू चालू ठेव ना, एक दिवस देवालाही आता संकट पडेल की किती प्रयत्न करणार आहेस तू चालू ठेव तुझे प्रयत्न, बरोबर होईल सगळं. मग आता दुसरीकडे अर्णव ह्या रूममध्ये असतो त्याच्या, आणि खूप टेन्शन घेतलेलं असतं त्याने, कारण त्याला त्याच गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे जयवात्याने सुप्रिया म्हणाल्या की राकेशला आपण ईश्वरीचं स्थळ सुचवूया आणि ईश्वरी आणि अर्णवचं लग्न होईल. आता काय करायचे. आता अर्णवने खूपच टेन्शन घेतलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेला अंजली तिथे येते आणि अर्णवला विचारते की काय रे, तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोय, काही झालंय का. त्यावर आता अर्णव लगेच तिला पाहून असं नजर फिरवतो, कारण त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो खूप हर्ट झाला आहे, कारण त्याला वाटतच नाही की ईश्वरी आणि ही दुसऱ्या कोणाची तरी होईल असं. त्याने आता स्वप्न बघायला सुरुवात केलेली असतात की ईश्वरी ही फक्त माझी आहे, पण आता तिच्याच घरच्यांनी जर राकेश बरोबर तिचं सुचवलंय तर मी तरी काय बोलू. त्यामुळे आता तो डोळे पुसतो, पण इथे अंजलीला समजतं की नक्कीच अर्णवला खूप असं हर्ट झाला आहे, तो खूप त्रास झाला आहे त्याला कोणत्या तरी गोष्टीचा. आता ती त्याच्या मनातलं काढण्यासाठी त्याला म्हणते की अर्णव, अरे मला सांगणार नाहीस का तुला काय झालं ते, मी बहीण आहे तुझी, मला कळतं तुला काहीतरी त्रास झाला आहे, सांग लवकर काय होतं तुला. त्यावर अर्णव म्हणतो की सांगू का तुला, मला ना एक ब्लॅक कॉफी हवी होती, आणशील का. अंजली म्हणते की इतकंच कारण नाही आहे तुझ्या ह्या चेहऱ्यामागचं, लवकर सांग काय झालं आहे. तरीसुद्धा अर्णव म्हणतो की अगोदर तू कॉफी तर आण, माझा मूड ठीक तर कर, असं म्हणून तो तिला आता बाहेर जायला लावतो आणि नंतर सांगतो की हे बघ, कॉफी द्यायला तू येऊ नकोस, काकींना पाठव. त्यावेळेस आता अंजलीला विचारातच पडते ती की काय झालं असेल अर्णवला, कोणत्या गोष्टीमुळे इतका हर्ट झाला आहे. मग आता थोड्या वेळात अंजली पुन्हा कॉफी घेऊन तिथेच येते आणि अर्णवला म्हणते की अर्णव तुला सांगावंच लागेल तुला काय झालं ते, मला सगळं समजतं हां अर्णव, तू खूप हार्ड झालं आणि तू मन मोकळं केलं ना तर तुला बरं वाटेल, नाही तर हे मनातल्या मनात जर अडकून राहिलं तर त्रास होईल, सांग लवकर, मी बहीण आहे तुझी, मला कळतं तुझं मन. मग आता अर्णव म्हणत असतो की काही झालेलं नाही, मला एक सांगताय की काल जिजू कुठे होते गं. त्यावर आता अंजली म्हणते की अरे ते तिकीट दाखवलं त्यांनी मला, ते नाटक बघायला गेले होते. मग आता अंजली म्हणते की त्यांचं का तुला मध्येच आठवलं रे. त्यावर अर्णव असं म्हणतो की अगं ताई, काल ना मी त्या ईश्वरीच्या ओपनिंगला गेलो होतो मिठाईच्या दुकानाच्या, तर तेव्हा तिथे मला ना जिजूंसारखा कोणीतरी माणूस दिसला, पण मला असं वाटत होते की ते जिजूच आहेत, पण मग ते तिथे काय येतील ना, जर ते नाटक बघायलाच गेले आहेत तर मग ते तिथे कसं काय येतील ना. अंजली म्हणते हो बरोबर आहे, पण अरे अर्णव तू कशाला अशा चौकशा करतोयस, ते मला एकतर खरं सांगत नाही, पण तिकीटं बघितल्यावर मला तरी खात्री आहे की ते काल नाटक बघायलाच गेले होते, जाऊ दे सोड त्यांचा विषय काय एवढं, असं ती म्हणत असते. त्यामुळे अर्णव तर गप्पच बसतो आणि पुन्हा पुन्हा त्याला तेच आठवतं की जे आत्याने सुप्रिया असं म्हणाल्या की राकेश बरोबर ईश्वरीचं लग्न. तो विचार करतो की मला का असं वाटते की राकेश आणि राजेश एकच आहेत, म्हणजे जिजूच राकेश आहेत का, पण असं कसं शक्य आहे, तेवढी मदत का करत असतील ईश्वरीच्या घरच्यांना ईश्वरीला. तर पूर्णपणे तो गोंधळलेला असतो. आता तर त्याला आठवतं की त्याच्यामुळेच काकासुद्धा मला म्हणत असतात की हा आपल्याला फसवतो, नक्की काय गोष्ट ही, मला आता हे क्लिअर करावंच लागेल.
तेव्हा आता ईश्वर आणि नम्रता ह्या दोघी आता मिठाईच्या रूममध्ये म्हणजे रूमकडे जायला लागत असतात. त्याच वेळेला सुप्रिया आता दोघींनाही दही आणि साखर देते आणि म्हणते की आज तुझ्या मिठाईची ओपनिंग होऊन 1 दिवस झाला आहे. आज तुझ्या शॉपचा एक दिवस आहे, म्हणजे पहिलाच दिवस आहे, तर असं दही आणि साखर देऊन मी तुझ्या मनातील संकल्प पूर्ण व्हावा असं म्हणत आहे. त्यामुळे ईश्वर म्हणते ठीक आहे, आम्ही निघतो आता. मग त्या दोघी जाणार असतात, तर अर्णवसुद्धा आता सकाळी सकाळी लवकर उठून आता त्याने तयारी केलेली असते आणि तो विचार करतो की ईश्वरी शॉपला आली असेल तेव्हा मी सुद्धा तिथे जाणार. म्हणून तो सुद्धा आता तिथे शॉपवर जातो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी काय करतेस? तेव्हा ती म्हणते की हे काय, आज पहिलाच दिवस आहे ना, आता जिलेबी बनवते, स्टार्टिंग मी जिलेबीपासून करणार आहे. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की ईश्वरी अगं तू काल मला म्हणालीस ना की ते राकेश सर खूप छान आहेत, मग त्यांची आणि माझी भेट घडवणार नाहीस का तू? ईश्वरी म्हणते घडवणार ना, तुम्हाला कधी भेटायचं ते सांगा, मग तुमचं आणि त्यांचं बोलणं मी घडवून देते. त्यावर अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे त्यांना कधी भेटायचं आहे मी? ईश्वरी म्हणते आज संध्याकाळी भेटूयात, म्हणजे जर त्यांना टाईम असेल तर. त्यांचं काही फिक्स नाही आहे अर्णव सर, कारण त्यांना ते ॲडव्होकेट असल्यामुळे कधी बिझी असतात आणि कधी फ्री असतात हेच कळत नाही, आणि ते सारखं व्हिजिटला जात असतात लांब लांब, त्याच्यामुळे तर मुळीच नाही. मग अर्णव म्हणतो की ईश्वरी तुझा फोन दे ना मला, तुझ्या फोनमध्ये आहे का राकेशचा फोटो? ईश्वरी म्हणते असेल, ठीक आहे, मी तुम्हाला माझा फोन देते, तुम्ही बघा. मग आता अर्णव हा ईश्वरी हे अर्णवकडे फोन देते आणि अर्णव आता तिच्या गॅलरीतले फोटो पाहू लागतो. आता त्याला राकेशचा एक फोटो दिसतो आणि त्याला धक्काच बसतो, कारण जिजूच राकेश आहे हे त्याला आता जाणवलेलं असतं, कारण पूजामधले फोटो ती बघत असते आणि काल तो ग्रीन शर्टवाला हा माझा जिजू होता, त्यामुळे त्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे राकेश हा CCTV फुटेजमध्ये बघतो तर ईश्वरीच्या घरी तिचे बाबा आलेले असतात. तेव्हा आता हा राकेश म्हणत असतो की अरे बापरे, माझ्या सासरी तर माझे सासरे बुवा पण आले, आता लवकरच आम्ही लग्नाची मागणी घालणार आहोत, म्हणजे बरं झालं तिचे बाबा पण आहेत, म्हणजे मला सोयीस्कर बोलता पण येईल. आता लवकरच ती इंदोरी जिलेबी माझ्या ताब्यात येणार आहे. त्यामुळे आता तो बिंदास असतो, पण इकडे अंजली मात्र एकच विचार करत असते की राकेश हे नेहमी मला उडूची उत्तरं देतात, कधीच माझ्याशी मोकळं मन करून काही सांगत नाही. तेव्हा आता त्यांचं असं खोटं बोलण्यामागचं कारण तरी काय आहे, ते असं का करतं याचाच ती विचार करू लागते. मग अर्णव मला असं काय विचारत होतात की काल जिजू कुठे गेले होते, यांचं नक्की काय चाललंय? आता अंजलीला पण थोडं डाऊट यायला लागलेला असतो, त्यामुळे ती पण राकेशवरती वॉचच ठेवून असते. तर आता अर्णवने त्या फोटो पाहिला आहे, त्या फोटोमध्ये नक्की त्याने कोणाला पाहिले आणि कोणाला राकेश समजले हे आपण उद्या पाहणार आहोत. पाहत राहा तू ही रे माझा मित्र, आणि अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा तू ही रे माझा मित्र. धन्यवाद.